मंडळी, गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. पाठोपाठ दसरा, दिवाळी असे मोठे सण रांगेत उभे आहेत. अशातच या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातला आणि सणासुदीच्या गोडव्याचा भाग असलेली साखर आता कडू लागण्याची चिन्ह दिसत आहेत. त्याचं कारण असं की लवकरच ही साखर 80 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जाते. खुल्या बाजारात साखरेचा भाव सध्या 65 ते 70 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊन पोहोचलाय. तर गेल्या काही आठवड्यांपासून साखरेच्या दरात सातत्यानं वाढ होत असून अवघ्या एका महिन्यात साखरेचे किरकोळ दर तब्बल 13% वाढले. त्यात सणासुदीच्या काळात साखरेची मागणी नेहमीपेक्षा जास्त असते, त्यामुळे येत्या काही दिवसात साखरेचे भाव 80 रुपयांचा टप्पा ओलांडू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. म्हणूनच अचानक साखरेच्या दरात एवढी मोठी वाढ का होतीये, यामागं नेमकं कोणतं कारण दडलंय? इथेनॉलमुळे साखरेचा रेट वाढतोय का आणि त्यासोबतच याचा फटका थेट तुम्हा आम्हाला कसा बसणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, थेट मुद्द्यावर येऊ आणि सगळ्यात अगोदर जाणून घेऊ की इथेनॉलमुळे साखर का आणि कशी महाग होते. बघा मंडळी, इथेनॉल हे ऊसापासून मिळणारं एक प्रकारचं इंधन आहे जे पेट्रोलमध्ये मिसळून वापरलं जातं प्रदूषण कमी करण्यासाठी आणि दुसऱ्या देशातून महाग पेट्रोल डिझेल विकत घेण्यासाठी. भारत सरकार हे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळतं. हे इथेनॉल ऊसाच्या रसापासून आणि साखर कारखान्यांमध्ये साखर तयार करताना मिळणाऱ्या बी हेवी मोलेसेस म्हणजेच मळीपासून बनवलं जातं. सरकारच्या इथेनॉलमुळे गेल्या काही वर्षात साखर कारखान्यांनी साखरेचं उत्पादन करण्याऐवजी ऊसाचा रस आणि मळी मोठ्या प्रमाणावर ही इथेनॉल निर्मितीकडे वळवली आहे. म्हणूनच आकडेवारीनुसार चालू हंगामात कारखान्यांनी एकूण साखरेच्या उत्पादनापैकी तब्बल 10% म्हणजेच सुमारे 30 लाख टन साखर इथेनॉल बनवायला वापरली. त्यामुळे साहजिकच जेवढा ऊस इथेनॉल कारखान्यांकडे गेला तेवढी बाजारात साखरेची निर्मिती कमी झाली आणि ऊसाच्या कमतरतेमुळे साखर कारखान्यांचं उत्पादन घटलं. त्यामुळे बाजारातली मागणी आणि पुरवठ्यांचं संतुलन बिघडलं आणि साखरेचे भाव महाग व्हायला लागले. आता ही साखर महाग होण्यामागे 3 महत्वाची कारण आहेत. यातलं पहिलं म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा वाढता वापर हे कारण आहे. ऊसाचा जास्तीत जास्त रस आणि मळी इथेनॉलकडे वळवल्यामुळे साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटलंय. त्यामुळे बाजारात पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे पावसाने अचानक मारलेली दडी. मंडळी, भारतात महाराष्ट्र आणि कर्नाटक ही 2 राज्य ऊसाच्या उत्पादनात सगळ्यात मोठी आणि आघाडीवर आहेत. मात्र यावर्षी या दोन्ही राज्यांमध्ये पावसानं मोठी ओढ दिलेली होती. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसानं थोड्याफार प्रमाणात त्याची झलक दाखवली, पण आता शेवट कुठे तो दिसेनासा झालाय. त्यात हवामान खातं सांगतंय की पुढचे 4 आठवडे देखील पाऊस पडणार नाही आणि देशात एल निनो पुन्हा सक्रिय होईल. त्यामुळे या अनियमित पाऊस आणि कोरड्या हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यात ऊसाचं एकरी उत्पादन अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहण्याची शक्यता आहे. मंडळी, शेतात ऊस कमी असल्यामुळे पुढील हंगामात कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस मिळणार नाही आणि साखरेचं उत्पादन आणखी कमी होईल. या भीतीमुळे आतापासूनच साखरेचे दर हे वाढायला लागले. त्यानंतर तिसरं मोठं कारण म्हणजे मोठ्या व्यापाऱ्यांची ऐन महागाईत साखरेची साठेबाजी. मंडळी, जेव्हा बाजारात एखाद्या वस्तूचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असते तेव्हा मोठे व्यापारी ती वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी करून गोदामांमध्ये साठवून ठेवतात. त्यात आणखी बाजारात साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून सणासुदीच्या काळात जेव्हा मागणी सर्वोच्च असते तेव्हा जास्त भावानं साखर विकून गडगंज प्रॉफिट कमावण्याचा या व्यापाऱ्यांचा डाव असतो. याच साठेबाजीमुळे खुल्या बाजारात साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण होऊन भाव 65 रुपयांच्या पुढे गेलेत. या सगळ्या गोष्टींवर सरकारने काही नियम लागू केलेत. यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे जे व्यापारी महिन्याला 10 मेट्रिक टनापेक्षा जास्त साखरेचा व्यापार करतात किंवा वापर करतात त्यांना आता जास्तीत जास्त फक्त 15 दिवस पुरेल एवढा साखरेचा साठा स्वतःकडे ठेवता येणार आहे. यापूर्वी साठवणुकीची मर्यादा 30 दिवसांची होती. त्यामुळे हा नियम 1 सप्टेंबर पासून लागू होऊन 30 नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच गणपती, दसरा आणि दिवाळी या संपूर्ण सणासुदीच्या काळात अंमलात राहील असं सरकारनं सांगितलंय. त्यासोबत यामागचा उद्देश असा आहे की व्यापाऱ्यांनी साखर गोदामात लपून न ठेवता ती सतत बाजारात विक्रीसाठी आणावी, ज्यामुळे बाजारात साखरेचा पुरवठा वाढून दर आवाक्यात राहील. या व्यतिरिक्त इथेनॉलमध्येही सरकार मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.
देशांतर्गत साखरेचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकार लवकरच साखर कारखान्यांना ऊसाचा रस आणि बी हेवी मळीपासून इथेनॉल बनवण्यावर बंदी घालण्याचे निर्देश देण्याची शक्यता आहे. त्याऐवजी कारखान्यांना केवळ सी हेवी मळीपासून म्हणजेच ज्यात साखरेचा अंश नावाला असतो असं इथेनॉल बनवायला परवानगी दिली जाईल. त्यासोबत ऊसाच्या कमतरतेची भरपाई करण्यासाठी मका आणि खराब झालेल्या तांदळापासून इथेनॉल निर्मितीला अधिक प्रोत्साहन दिलं जाणार आहे. साखरेच्या निर्यातीवर सरकारनं आधीच पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यात ही परिस्थिती जास्तच हाताबाहेर गेली तर गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच भारताला परदेशातून साखर आयात करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो, ज्यावर सरकार सध्या गंभीरपणे विचार करत आहे. त्यामुळे आता या साखर महागाईचा लोकांवर हळूहळू परिणाम होऊ लागलाय. साखर महागल्याचा फटका नागरिकांना आणि घराघरातल्या आर्थिक बजेटला बसतोय. म्हणजे भारत हा जगातला मोठा साखर ग्राहक देश आहे आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात घराघरात गोडधोड पदार्थांची मोठी मागणी असते. गणपतीचे मोदक, दसऱ्याची जिलेबी आणि दिवाळीचे लाडू पेढे, चिवडा यासारख्या पदार्थांसाठी साखर हा मुख्य घटक आहे. त्यामुळे दर महिन्याला लागणाऱ्या किराणा मालाच्या यादीत साखरेचा खर्च वाढल्यानं सगळ्यांचंच बजेट कोलमडून पडणार हे नक्की. दुसरीकडे मिठाई दुकानदार, बेकरी व्यावसायिक, बिस्किट बनवणाऱ्या कंपन्या यांची मोठी कोंडी झाली आहे. या व्यावसायिकांना दररोज शेकडो किलो साखर लागते. त्यात साखरेचे भाव वाढल्यामुळे त्याचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलाय. त्यामुळे हा वाढीव खर्च व्यावसायिक स्वतःच्या खिशातून न भरता तो थेट ग्राहकांकडून वसूल करतायत. त्यामुळे लोकांच्या भावना आता उफाळून यायला सुरुवात झाली आहे. गणपती आणि दिवाळीच्या तोंडावर साखरेच्या या वाढत्या भावामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप पाहायला मिळतोय. खरं तर सण उत्सव हे वर्षभराचा ताणतणाव विसरून कुटुंबासोबत आनंद साजरा करण्याचे क्षण असतात. पण याच काळात महागाईचा राक्षस मानगुटीवर बसल्यानं सणाचा उत्साह काहीसा मावळलाय. चहाचा आणि सणाचा गोडवा आता कडू लागत असल्याची भावना नागरिक व्यक्त करतायत. आधीच महागाईनं कंबरड मोडलंय, त्यात आता सणासुदीलाच साखर एवढी महाग झाली तर सण साजरे करायचे तरी कसे, असा थेट सवाल जनता विचारतीये. एकीकडे शेतकरी निसर्गाच्या हुलकावणीसोबत झुंजतोय तर दुसरीकडे सामान्य माणूस वाढत्या खर्चाशी दोन हात करतोय. त्यामुळे सरकारने साठेबाजांवर कारवाई करून बाजारात मुबलक साखर उपलब्ध करून दिली आणि नवीन नियम काटेकोरपणे राबवले तरच येणाऱ्या सणाचा गोडवा टिकून राहील. अन्यथा 80 रुपये किलोने साखर विकत घेणं हे सामान्य माणसासाठी आर्थिकदृष्ट्या अतिशय वेदनादायी ठरेल. बाकी मंडळी, तुम्हाला या साखरेच्या दरवाढीबद्दल काय वाटतंय? खरंच इथेनॉलच्या प्रोडक्शनमुळे साखरेचे दर वाढले आहेत का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.